चला आता 2-2 12th मॅन आहेत आमच्या सोबत आदित्य तांबोली आणि इथे मात्र कमालीचा स्ट्रोक छोटा तीर घाव करे गंभीर लॉंग ऑफच्या वरून बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक 2 षटकार आलेत आणि चांगले इनिंग साकारतोय अनिल. मात्र आता हा फटका देखील अतिशय सुरेख आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू जातो आहे. आज चौकार. उदाहरण आपण पाहिलेत आणि पाठलाग देखील झालाय 100 धावांचा. अगदी आपण पाहिलं तर पॉइंटी लाईन थोडीशी छोटी आणि कॅप्टनचे बॉल मिस टायमिंग. आता इथे मात्र झेल घेणं गरजेचं होतं. अगदी चुकीचा अनुमान राहिला आणि सूर्याची किरणे डोळ्यावरती आलं असं सांगत असताना अगदी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि ते झेल घेणं गरजेचं होतं कारण की अनिल मात्रेची ती झेल होती. याने सुरुवात दमदार करून दिल्या. एक फ्लाइंग स्टार्ट एक स्वप्नमय सुरुवात टीम गावदेवी वरपसाठी त्याने केली आहे. मारुती शिंगोळे आणि रामचंद्र शेलार या दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं सरशार्दिक स्वागत असेल. बॅटची लिडिंग एज आणि क्षेत्ररक्षक स्वतः यष्टी रक्षक विकास होते आणि तत्पूर्वी हा डॉट बॉल आलाय. ए बी कमबॅक करतोय आता. मात्र धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 17 धाबा 5 चेंडू 17 धाबा आहेत. पुढील मॅचच्या टॉससाठी टीम बल्याणी आणि त्यांच्या अगेन्स्ट वडवडी संघ दोन्ही संघाचे संघानक आपण टॉससाठी या. ओ फटका दमदार रन मशीन ऑफ वरप मनीष धुमालच्या बॅट मधून हा दमदार प्रहार षटकार. आगमन झाले या. वेलकम राहुलला मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढील मॅचसाठी वडवली संघ देखील सज्ज असेल आणि विनंती असेल टीम बल्याणी आपले संगणक देखील आपण आमच्या मुख्य मंचाच्या दिशेने पाठवायचे. गोलंदाजी ट्रॅकवरती आता ऋतिकला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या त्या म्हणजे 23 बनल्यात आणि आता अनिल मात्रे स्ट्राईक एंडला सज्ज आहे. चला माशॉन करा. स्ट्राईक एंडला बॅटर अनिल मात्रे सज्ज आहे आणि ऋतिक वरती आता जबाबदारी असेल. जबाबदारीने खेळावं लागेल. गोलंदाजी चांगली करावी लागेल. हो विकेट करण्याचा प्रयत्न बॅटम बॉलमध्ये संपर्क झाला नाही आहे आणि इथे हा चेंडू आलाय डॉट. डॉट बॉलने सुरुवात करतोय. ऋतिक कडे क्षमता आहे. चांगली गोलंदाजी तो नेहमीच करत असतो आणि आता सध्याच्या घडीला टीम SKDCC सांगोडे संघाला कमबॅक करायचं असेल तर ऋतिकला इथून कमबॅक करून द्यावा लागेल. हो चांगली गोलंदाजी आणि इथे मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव मिळेल.
धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 24 धावा. 24 धावा धावफलकावरती आणि सध्याच्या घडीला चांगली इनिंग चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळते. ओ पूल केलाय, पूल आणि चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर, गोल सीमारेषा पार. मनीष धुमालच्या एक प्रहार षटकार. षटकार येतोय आणि आता धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती जाऊन पोचले. पुनश्च बिगिट करण्याचा प्रयत्न, धावपाची संधी, ओहो डिरेक्ट ठीक लागला असता तर कदाचित इथे मात्र धोक्याची घंटा वाजली असती, परंतु 2 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या. दोघी बॅटर्स तितकीच शळक आहेत. 22च्या या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. ओ फटका दमदार आणि त्याच्यावरती गगनचुंबी गगनभेदी बेगीट षटकार. षटकारांशी आतिषबाजी सुरू आहे. धावसंख्या 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. ओ बॅटचा फ्लो अगदी वेगाने फिरवला होता. अगदी यशांच्या वरून चेंडू गेला आणि हा निर्धाव चेंडू आला ऋतिकचा. आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. विकेट करण्याचा प्रयत्न, आता बॅटच्या रडारमध्ये चेंडू नाही आहे आणि ते लेग बाय एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दीपला आपण पाहतोय. दीप सुतार गोलंदाजी ट्रॅकवरती युवा गोलंदाज आणि आता त्याला धावांचा जो वेग वाढत चालला त्याला थांबवणं गरजेचं असेल, कारण की पहिल्या षटकामध्ये भावेशने 23 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये ऋतिक पाटीलनं 15 धावा खर्च केल्याने या षटकामध्ये दीपला आपण पाहतोय पहिली धाव लेगबायशी आली आहे. लेन खेचली आहे, त्याच्यावरती पुल केलाय. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, इट्स अ ब्युटिफुल षटकार. ते मात्र मिसफील करतोय.
आणि या फटक्याचे चटके लागले असावेत. टीम SKDC सांगोडे या संघाला नशिबाचा चौकार. हो, आणखी एक बिगिट करण्याचा प्रयत्न आणि आता यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल. कमालीची गोलंदाजी, ब्रेक थ्रो पहिला मिळवून दिलाय गोलंदाज दीपनं. मनीष धुमाल बाद बॅक टू द पवेलियन. वरती आपण पाहिली तर 49 धावा आहेत आणि नवीन बॅटर बदाच्या आतमध्ये ज्या फलंदाजाची आज चर्चा सुरू आहे. नानकरच्या अगेन्स्ट 6 चेंडूमध्ये 6 षटकार आज ज्यांनी मारलेत तो फलंदाज आबा कारंडे मधाच्या आतमध्ये उतरला. धुमाल नक्की कुठला खेळ खेळतात तेच माहीत नाहीये. आय थिंक बनाटी असेल. आणि आता आबासाठी देखील चांगली गोलंदाजी, युवा गोलंदाज आहे आणि आबा कारंडेला देखील त्यांनी थांबवलंय. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 50 कंप्लीट, 50 धावा धावफलकावरती. समोर याचा पार्टनर आता अनिल म्हात्रे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दीपला आपण पाहतोय. हो, चांगली गोलंदाजी, वेगावरती स्वार झाला होता आणि ते मात्र हा चेंडूला डॉट. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 50 धावा एका गड्याच्या मोठ्यात. टीम गावदेवी वरप. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये संकेत पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. संकेतला देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल जशी गोलंदाजी दीपनं केली. समोर आबा कारंडे ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. DJ मास्टरला सलामी देणारा षटकार. आमचे कृष्णा केणे सर नेहमीच आमच्यावरती प्रेम त्यांचं असतं. एनर्जी ड्रिंक त्यांच्या वतीनं आले, कौतुक, धन्यवाद. आणि आता पुनश्च ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील ते आता आमच्या समवेत जॉईंट होतील पुढील इनिंगसाठी. संकेतला आपण पाहतोय, षटकार आलाय. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 58. गोलंदाज तयार. फुलटॉस. आता मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल आणि चेंडू हवेच्या झोकानं सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक षटकार.
5ची लिडिंग एज. आता मात्र यष्टी रक्षक थोडेसे बीट झालेत आणि तत्पूर्वी इथे मात्र संधी होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. धावसंख्या धावफलकावरती 65 धाबा, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या क्रीडांगणावरती आपण पाहिले तर धाबा बनल्यात देखील. जितक्या वेगानं धाबा तुम्ही बनवतात, चेस देखील तितक्या वेगानं झाल्यात. 100 धाबा देखील बनलेल्या आपण पाहिल्या. हो, चांगला चेंडू होता. इथे मात्र ऑन ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन मधून आणि अगदी एक जाव इथे मात्र घेतली जाईल. आबा कारांडेने आज 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेत आणि टीम नानकरच्या अगेन्स्ट आज त्यांनी हा पराक्रम केला वावेगरच्या स्पर्धेमध्ये. तरी सुद्धा थोडासा संघ पराभूत झाला, परंतु हा रेकॉर्ड त्याच्या नावावरती. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल आणि अगदी समालोचकाला टार्गेट करणारा हा षटकार. आणि वडवळी संघ धावसंख्या धावफलकावरती 72 धाबा आणि हा मिस्टामिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, दोन क्षेत्ररक्षक पोहोचतायत. चुकीची कॉलिंग, मौका भी गया और एक चौका भी गया. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार आणि इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 76 धावा आणि जिंकण्यासाठी आता 77 धाब्यांची आवश्यकता टीम SKDCC सांगोडे या संघाला. आणि या धावा चेस होतील की डिपेंड होतील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आता आवाज आपण ऐकूयात. आमचे कृष्णा केणे सरांचा गोड आवाज पुढील सत्रासाठी. थँक्यू. मोठे फॅन आहेत ते विराट कोहलीचे,
त्यांच्यासारखी फलंदाजी करावी लागेल विकासला जर हा सामना शेवटच्या षटकापर्यंत नेण्यासाठी, आणि चांगली फलंदाजी केल्यावरती हा सामना जिंकून द्यावा लागेल सांगोडे टीमला. बघूया आता विकास काय करतोय. स्ट्राईकला फलंदाज युग. पहिलं षटक मार्गस्थ आणि पहिलं षटक घेऊन येत आहे कृष्णा मस्कर. खूप वर्षाचा अनुभव आहे कृष्णाकडे. नमस्कार. खूप वर्षाचा अनुभव, शरीरयष्टी देखील त्यांची मजबूत, आणि सलामीचा फलंदाज युग. टार्गेट 77 धावांचं आहे. रन रेट आपण बघितलं तर 19.00च्या सरासरी हा सामना खेचावा लागेल सांगोडे टीमला. पहिल्या षटकातील पहिला चेंडू कृष्णा मस्कर वर्सेस युग पाटील. पहिला चेंडूवरती सुंदर फटका आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दुसरा षटकार युग. अशीच फलंदाजी करावी लागेल युगला असेल तर. बॅक टू बॅक 2 षटकार मारले युग. चांगली फलंदाजी करत आहे. अशीच फलंदाजी करावी लागेल युगला, तरच हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल आणि हा सामना खेचून देखील. आता एक क्षेत्ररक्षक गली पॉइंट वरती ठेवला आहे निलेश कडू. तर बघूया काय परिवर्तन होतोय का. फिल्डिंग मध्ये देखील परिवर्तन केलेलं आहे. तिसरा चेंडू कृष्णा मस्कर वर्सेस युग, आणि तिसऱ्या चेंडूला देखील सीमारेषेचं दर्शन होतंय की ओहो काय. पाहावं लागलं. हॅलो हॅलो. नाही ना.
उमेश याची सॉरी युग याची 3 चेंडूमध्ये 3 षटकार. खूपच सुंदर. 3 आलेत कृष्णा केणे सर. 19 ची सरासरी गाठायची आणि 18 तर धावा आल्यात. आणि कृष्णा केणे सरांसाठी सुनील केणे यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज त्यांच्या कॉमेंट्रीसाठी देखील आले. धन्यवाद. माशॉन गुगल पे करणार आणि चौथा देखील. चौथा हॅलो हॅलो 4 चेंडूमध्ये 4 षटकार आलेत. खूप सुंदर अशी फलंदाजी करतोय युग. जसं आबा करांडेने आज वावेगरच्या टुर्नामेंटमध्ये 6 बॉल 6 षटकार मारले, तोच पराक्रम आता युग इथे करेल का? आणि गली पॉइंट वरती क्षेत्ररक्षक पहिला ऑफ साइड मध्ये होता, आता लेग साइड मध्ये आलेला आहे. निलेश कडू, मुकेश गायकर स्क्वेअर लेग पंच आणि मेन पंच आपले योगराज बुटेरे. 5वा चेंडू कृष्णा यांचा. कृष्णा मस्कर वर्सेस युग. ओहो डॉट बॉल. सुंदर कमबॅक कृष्णा मस्कर. 19चं रन रेट होतं आणि 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारलेत युग यांनी. 24 धावा तर आलेले आहेत. शेवटचा चेंडू 5वा येईल का? आणि हो हो विकेटचं पतन. काय केलं युगनी? सरळ सरळ मनीष मंदार यांच्या हातामध्ये जेल. फटक्याची असा प्रश्न देखील डगआउट मध्ये पडला असेल, कारण की चांगली फलंदाजी करत होता युग. चेंडू जर जोराने बॅट फिरवली असते तर चौकार मिळाला असता, परंतु स्लाइस करायला गेले आणि मंदार पानसरे यांच्या हातामध्ये झेल विसावला. सुंदर झेल तिथं कॅरी केला मंदारे आणि तोच गोलंदाज मंदार पानसारे गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक घेऊन नवीन बॅट्समन ऋतिक पाटील. स्ट्राईकला येतो विकास उर्फ विराट कोहली फॅन, 18 नंबर जर्सी. विराट कोहली सारखी फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या विरुद्ध विराट कोहली यांनी सुंदर फलंदाजी केली होती आणि तो सामना भारताला पूर्णपणे जिंकून दिलेला, कोण विसरेल तो क्षण. तशीच फलंदाजी करावी लागेल विकासाला, तरच हा सामना जिंकून देऊ शकतो SKDCC सांगोडे या टीमला. पहिला चेंडू डॉट. ओहो एच अँड काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. झेलची संधी, झेल देखील कॅरी झाला नाही, परंतु रनआउट देखील गमावलेला आहे. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वरब संघाकडून. गावदेव वरब. पुढचा चेंडू मंदार. खूप सुंदर अशी गोलंदाजी मंदार याची. 2 चेंडूमध्ये 1 धाव दिलेली आहे. आणि तिसरा चेंडू ऋतिक पाटील. बॉल सोडून दिलाय, डॉट बॉल. सुंदर गोलंदाजीचा नजराणा आपण पाहतोय मंदार उर्फ बाबू यांच्याकडून.
अशीच गोलंदाजी करावी लागेल तर सामना पूर्णपणे वर्चस्व करतील वरप संघ. आणि सुंदर असा फटका, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. का ऋतिकच्या बॅटमधून पाहिला षटकार आलाय. उर्वरित 2 चेंडूमध्ये अजून एक षटकार कुठल्याही परिस्थितीमध्ये मारावा लागेल तरच या सामन्यामध्ये जिवंत राहू शकतात. ओहो, ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट चेंडू. योगराज बुटेरे आमच्याकडे इशारा करतात वाईट बॉल. धावसंख्या 32 झालेली आहे. उर्वरित 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका खेळावाच लागेल सांगोडे टीमला तरच या सामन्यामध्ये जिवंत राहाल. अन्यथा बॅकफूटवरती जावे लागेल तुम्हाला. मंदार, ओ या ऋतिक आता काय करतोय. पुढचा चेंडू, ओहो ब्लॉक मध्ये चेंडू. सुंदर गोलंदाजी, कुठल्याही पद्धतीचं उत्तर नव्हतं येते ऋतिककडे. एक धावसंख्येवरती थांबावं लागलंय. धावसंख्या 33 वरती. स्ट्राईकला फलंदाज आलाय आता विकासला एखादा मोठा फटका खेळावा लागेल. चांगली इनिंग साकारावी लागेल अन्यथा स्पर्धेमधून बाहेर जावं लागेल. तुमच्याकडे अजून 13 चेंडू आहेत शिल्लक. 13 चेंडूमध्ये 44 धावसंख्येची गरज आहे अजून. म्हणजे सामना दोन्ही संघांकडे आहे. ओहो, वाईट बॉल, खूपच बाहेर चेंडू. पंच योगराज बुटेर यांचा इशारा, वाईट बॉल. धावसंख्या 34. उर्वरित 13 चेंडू म्हणजे 43 धावांची गरज आहे. आणि हा धावा चेस होऊ शकतात कारण की या मैदानावरती धावा चेस होतात. आपण पाहिले, भरपूर वर्षाचा इतिहास आहे हा. धावा चेस होऊ शकतात. ओ, आधीच बॅट फिरवली आणि फलंदाज देखील बाद आहे. परंतु कुठला फलंदाज बाद होईल याच्याकडे नजर असेल सर्वांचीच. विराट कोहली उर्फ विकास का ऋतिक यांच्यामध्ये कोण आउट आहे तो पाहावं लागेल आपल्याला. पंच मुकेश गायकर, आपण इशारा द्यायचा आहे. ऋतिक पाटील आउट आहेत आणि रनआउटच्या स्वरूपात ऋतिक पाटील याला माघारी परतावा लागतोय डगआउटच्या आश्रयाला. मग अतिथी येत आहेत नांदगावचे सरपंच अरुणजी शेलार साहेब यांचं आगमन झाले. सोबत उपसरपंच देखील आहेत बालाराम शेलार. खूप खूप स्वागत आपलं. या आपण मंचावरती उपस्थित राहा. अनंता शेलार त्यांच्या सोबत उपस्थित आहेत. सुस्वागतम दीपक रमेश शेलार हे देखील आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं सुस्वागतम. स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आभारी आहोत. पुढील गोलंदाज नीना धुमाल. उर्वरित 12 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे. या धावा चेस होतील का आपल्याला पाहावं लागेल. तिसरा षटक घेऊन येत आहे नीना धुमाल. गावदेवी चषक नांदब आयोजित आई गावदेवी स्पोर्ट नांदब. ओहो, चपला इथे अनिल मात्रेची आणि फलंदाज देखील बाद होतोय. एबीला परतावं लागेल. आणि इथं आपल्याला चपलाही बघायला मिळाली. मास्टर माइंड अनिल मात्रे, मॅन फ्रॉम वरप. खूप सुंदर चपलाईने त्याने विकेट काढलाय. 2 विकेट तसेच घेतलेत. नवीन फलंदाज सुजित पाटील.
यष्टीरक्षक मास्टर माइंड असावा लागतो, कसा असावा लागतो त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण अनिल म्हात्रेने दिलेलं आहे आपल्याला. 2 फलंदाज त्यांनी चांगले आउट केलेत, ते पण रनआउटच्या स्वरूपात. पुढचा चेंडू निनाद धुमाल, सुजित पाटील स्ट्राईक वरती. कार ओहो, पहिला चेंडू सुंदर असा मारल, परंतु लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक मनीष धुमाल कुठल्याही प्रकारचा सुंदर क्षेत्ररक्षण मनीष धुमाल यांचं आपण पाहिलं. बाउंड्री लगत त्याने चेंडूला अडवलंय. एकच धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेले 35 धावसंख्या. पुढचा चेंडू ओहो, उजवी इष्टी सडून जाणारा चेंडू, पंच इशारा करतात व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळेल 36-36. आता जिंकण्याचं समीकरण. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये बनवायच्यात 41 धावा. आणि आमच्या मुख्य मंचावरती सन्माननीय अरुणजी गोपाळ शेलार साहेब उपस्थित आहेत. आणि नक्कीच त्याचबरोबरीनं त्यांनी विचार केला तर सरपंच म्हणून नेहमीच नांदप गावासाठी फार मोठं योगदान दिलंय. त्यांच्या सोबतीनं सन्माननीय बालारामजी शेलार उपसरपंच नांदप गावशे आणि त्याचबरोबर सन्माननीय अनंताजी शेलार साहेब देखील उपस्थित आहेत आणि दीपकजी शेलार साहेब देखील उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचा आम्ही पुनश्च आई गावदेवी क्रिकेट संघ नांदप आयोजित गावदेवी चषकाच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील होईल सीमा रेषेच्या बाहेर. हा दमदार षटकार. जाऊन पोहोचेल 42 42 धावा. आता जिंकण्याचं समीकरण 8 चेंडू 35 धावांची आवश्यकता असेल. आता सांगोटे टीमने एकच करायचं आहे. 8 चेंडूमध्ये तुम्हाला काही करून 6 षटकार मारायचे आहेत, तरच सामना आपल्याकडे झुकवावं लागेल. आणि आता ओहो, डावी एसची उद्ध्वस्त केलेली आहे इथं मनीष धुमाल. निनाद धुमाल यांनी खूप सुंदर असं गोलंदाजीचा नजराना आपण पाहिला. डावी एसटी उद्ध्वस्त केली आहे. फलंदाज बाद. विराट कोहली बॅक टू द पवेलियन. भाविक पाटील मैदानाच्या आतमध्ये मजबूत शरीर यष्टी आहे आणि अशा फलंदाजाचा जर बॅटवरती चेंडू लागला तर तो सीमारेषेच्या बाहेरच जाऊन विसवेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावसंख्या पाहिजे 7 बॉल 35. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. निनाद धुमाल यांचं. धावसंख्या चेंज झालीच ती, परंतु रनआउटच्या विकेट 2 गेल्या, त्यामुळे बॅकफुटला आलाय SKDCC सांगोडे संघ. 6 चेंडूमध्ये 35 म्हणजे तुम्हाला 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारावे लागतील, तरच हा सामना तुमच्यापर्यंत तुमचा संघ जिंकू शकतो. अन्यथा तुम्हाला पराभवाचा स्वीकार करावा लागेल. स्ट्राईकला फलंदाज सुजित. सुजितला हा पराक्रम करावा लागेल, जसा आबा करांडेने पराक्रम सकाळी केलाय. गोल्डन स्पोर्ट चे सर्वेसर्वा वैभव भोईर यांच्याकडून बेस्ट बॉलरसाठी शूज दिलेले आहेत, त्याबद्दल मंडळाकडून त्यांचा आभार व्यक्त करतोय.
खूप खूप धन्यवाद वैभव भोईर, प्रोप्रायटर गोल्डन स्पॉट. पुढचा गोलंदाज उमेश पालवी. उमेश पालवे, वाईट बॉल. पंच योगराज बुटर यांचा इशारा आलाय आणि वन बाउन्स दिलाय. यापुढचा चेंडू आपण अशा प्रकारचा हाताळू शकत नाही. पुढील सामना विनिंग टीम वर्सेस वडवली. जय बोरप्यादेव वडवली. जय बोरशादेव वडवली वर्सेस विनिंग टीम. आणि दरम्यान आपण पाहतोय विकेटचं पतन झाले. सुजित जय नारायण देव वडवली. चला संगनायक, आपण इथे येऊन थांबायचंय टॉस साठी, कारण की तुमच्या अगेन्स्ट जी टीम होती बल्ल्याणी टीम, ते काही कारणास्तव इथं उपस्थित राहिले नाही. त्यामुळे आपण विनिंग अशी मॅच खेळवणार आहोत आणि तुम्हाला विन देखील दिलेलं आहे. पुढचा चेंडू उमेश, हो हो, खेचून मारलाय आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं. फलंदाज ओमकडे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. उमेश पालवी खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय. ओहो, अँगल प्राप्त करतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. चेंडू स्विंग करतोय. कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही तो ओमकडे. शेवटचा चेंडू, पुन्हा चेंडू डॉट काढलेला, परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. झालेलं आहे आणि वरप गावदेव वरप टीम पुढील फेरीमध्ये दाखल झालेले. कमॉन डीजे.